आणि एक मोठी बातमी समोर येते। अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणारा आरोपी हा अनेक बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित निघालेला आहे। अल्पवयीन मुलीला काम देण्याचं आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब ही उघड झाली आहे। अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये सध्या पोक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। आरोपी प्रफुल्ल लोढा याला 9 जुलैपर्यंत आता पोलिसांनी कोठडी सांगितलेली आहे। आरोपी हा जळगाव जिल्ह्यातील जामनेरचा मूळ रहिवासी आहे आणि कथित समाजसेवक आरोग्य दूत म्हणून तो काम करत होता। त्याची ओळख होती। अनेक राजकारणी आणि मंत्र्यांवरती आरोपांची राळ या आरोपीने काही महिन्यांपूर्वीच उठवलेली होती। विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती अशी माहिती समोर येते। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रशांत, खरं तर धक्कादायक बाब म्हणावी लागेल। अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणारा आरोपी जो आहे तो अगदी बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित निघालाय। आम्ही खरोखर ही धक्कादायक घटना आहे। ज्या पद्धतीनं कोपर हॉस्पिटलमध्ये त्या मुलीची तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणीमध्ये त्या अल्पवयीन मुलीसोबत संभोग झालाय असं त्या निदर्शनास आलं। त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनीही तातडीने दखल घेत गुन्हा दाखल केला आणि यातनंच या वेगवेगळ्या घटनांची मालिका आणखी माहिती समोर यायला लागली। खरोखर पुरावे धक्कादायक आहे। जी माहिती आपल्याला पोलिसांकडून समजते, अंधेरी इथल्या लोढा भवन या ठिकाणी सुद्धा या पीडित मुलीला वारंवार बोलवण्यात आलं होतं। त्याचबरोबर अंधेरीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा या मुलीसोबत भेट झाली आहे असेही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेत आणि तपासणीमध्ये जी माहिती समोर येते त्यानुसार कामाचं आमिष दाखवून या मुलीचा वापर केला गेला, मुलीवर लैंगिक अत्याचार केला गेला अशा प्रकारचा हा आरोप केला जातोय। अनेक खळबळजनक गोष्टी यात समोर येत आहे। आता अर्थातच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा देण्यात आली आहे आणि याच दरम्यान या पूर्ण घटनेमध्ये पीडित मुलींची आणि युवतींची संख्या वाढू शकते अशा प्रकारची माहिती पोलीस सूत्रांनी दिल्यानं या पूर्ण प्रकरणातलं गूढ अधिक वाढत चाललंय। अनेक बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेली ही व्यक्ती एक कथित सामाजिक कार्यकर्ता, आरोग्य दूत म्हणून खरं तर महाराष्ट्राला माहिती आहे आणि अनेक बड्या घराण्यांमध्ये उद्भव असलेल्या या व्यक्तीवर म्हणजे की तसं बघितलं तर सिनियर सिटीजन व्यक्ती आहे, 60 वर्षाच्या वय वरती असलेल्या या व्यक्तीवर अगदीच। त्यामुळे इथून पुढे सुद्धा प्रशांत नेमकी कशी कारवाई होते, तपासात काय काय आणि गोष्टी नवीन उघड होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान उभाटाचे नेते वसंत मोरे यांनी बांबू दाखवत निशिकांत दुबे यांना आव्हान दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये येऊन दाखवा, मग बघू कोण कोणाला आपटून मारतं असं मोरे म्हणालेत। पहिलं दुबे साहेबांनी हे एक्सवरनं हे असे वायझेड करणं बंद करावं पहिलं। आणि जर अशा प्रकारे जर ते बोलणार असतील तर मला वाटतं की मला तर पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करावं लागेल, कारण त्यांनी मराठीत तिकडे ट्विट केलंय की त्यांना मराठी कोणी शिकवलं त्याचं पण अभिनंदन केलं पाहिजे, नाही तर त्यांना मराठीमध्ये पोस्ट कोणी टायपिंग करून दिली ते पण बघावं लागेल। आणि आपटीच्या गोष्टी त्यांनी शिवसैनिकांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना शिकवू नये। आम्ही आपटी करत नाही, आम्ही फोडाफोडी करतो आणि आम्ही कायम तयारीतच असतो। त्यामुळं आपटीच्या गोष्टी त्यांनी आमच्या समोर करू नये। जर आपटायचं असेल तर मुंबई पुण्यामध्ये या आणि मग कोण कोणाला आपटतंय का फोडतंय बघू। दरम्यान निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरती तर संतापाची लाट उसळलेली आहे। किशोरी पेडणेकरांनी दुबेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतलाय। किशोरीताई, ज्या पद्धतीनं आशिष शेलारांचं वक्तव्य येत आहे, आता ठिकठिकाणी वेगवेगळी आव्हानं दिली जात आहेत। आव्हान राज ठाकरेंना दिलं जात आहे, शिवसैनिकांना सुद्धा दिलं जात आहे की आम्ही हिंदी बोलू, आम्हाला मारून दाखवा, माहीमच्या समोरच्या दर्ग्याच्या इथे येऊन हिंदी बोलणाऱ्याबद्दल मारहाण करून दाखवा। नाही, मुळामध्ये हिंदू मुस्लिम पहिलं लढवून झालं, त्याच्यातनं काही निष्पन्न होईना, मग आता प्रांतवार असलेल्या भाषेमध्ये लढवलं जातंय। काही माजोरडे ज्यांचा काही संबंध नाही पण कारण नसताना आम्ही समजू शकतो, एखाद्याने सांगितलं की मला मराठी भाषा शिकायला कठीण जाते पण मी शिकेन, तर ते समजू शकतो, पण मी बोलणारच नाही काय ते माझं वाकडं करा म्हणणाऱ्यांना आता फडणवीस साहेबांनी काय ते बघायला पाहिजे। आम्ही हात जोडून विनंती करू, नाही ऐकलं तर हात सोडून बघू। मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात असा सुद्धा बोलण्यापर्यंत मजल गेली आहे। म्हणजे फडणवीस साहेबांचं अख्खं कुटुंब किंवा आमची सगळी कुटुंब यांच्या जीवावर जगली का हे आता राज्यकर्त्यांनी सिद्ध करावं। तुमची मुलगी म्हणा, माझी मुलं म्हणा, आपण काहीच नाही केलं। जे जगलो ते ह्या परप्रांतीय गुजरात्यांच्या किंवा मारवाड्यांचे जे बोलतायत, जे कोण बोलतायत सगळ्यांना नाही, त्यांच्या जीवावर आपण जगलो का? आणि त्याच्यासाठी राज्य सरकार आता ह्याला जबाबदार आहे। राज्य सरकारचे मंत्रीच एक म्हणतायत की हिंदी भाषिकांना त्रास देऊन दाखवा। हात तर माजोरडेपणा जो वाढलाय
आणि ज्या पद्धतीने मतांसाठी जे काय चाललंय आम्हाला बोलतात, आम्ही आमच्या तो होणाऱ्या अन्यायाला आम्ही उभे राहिलो, तुम्ही आमच्यावर अन्याय करतच राहणार. याचा अर्थ माजोरडेपणा खूप वाढलाय. आमचेच मराठी आमचेच काही सरेंडर झाले आणि वाटोळं करून टाकलं या महाराष्ट्राचं. म्हणा कोण निशिकांत दुबे, महाराष्ट्राची परिस्थिती आणि महाराष्ट्राचं GDPला कॉन्ट्रीब्युशन काय आहे देशाच्या, हे मला वाटतं प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे निशिकांत दुबे असो किंवा कोणी असो, ह्याच्या बोलण्याने काय महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या समृद्धीला काय फरक पडणार नाही. मला वाटतं कुणीही अशा प्रकारचं जाती जाती धर्मात तेढ निर्माण होणारी वक्तव्य करू नये, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेला धोका पोचेल. प्रत्येकजण योग्य वेळी शेअर होत असतो, परंतु दुसऱ्याने गाय कापली म्हणून आपण वासरू कापण्याचं काही कारण नाही. हे जे असे विवादास्पद विधानं करून महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याच्याकडे अतिशय सावध पद्धतीने बघितलं पाहिजे. राजकीय फायदे कसे मिळतील याच्यासाठी टाकलेला हा डाव होता. हिंदीच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी हा वाद पेटवायचा होता. महाराष्ट्राचं देशासाठी योगदान काय, तर हे आजचं नाही आहे. जेव्हापासनं देशामधल्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली त्याच्यानंतर महाराष्ट्राने दिलेलं GDPला योगदान बाजूला करताच येणार नाही. आजही इन्कम टॅक्स सर्वात जास्त कुठनं जातो तर तो महाराष्ट्रातनं जातो. आमच्याकडे कोणी येऊन धंदे लावल्यापेक्षा या मातीला ज्यांनी स्पर्श केला त्याचं सोनं झालं. यांना इतका माज आलाय ना, ते आता नशीब म्हणत नाहीत की मराठी माणूस जो जेवतो मुंबईत आणि ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, नागपूरमध्ये, गावागावामध्ये हे आमचेच पैसे जेवणं बंद करा. हा माज, हा राजकीय माज आहे, ही राजकीय मुजोरी आहे आणि हे कोणालाच आवडत नाही. हे त्यांचं बोलणं आहे. हे राजकीय सोडून द्या, माझं सोडून द्या. कोणालाही असलं बोलणं आवडत नाही कोणाचं तरी, की तुम्ही माझ्या पैशावर जगता. कोणी कोणाच्या पैशावर जगत नाही. प्रत्येकजण आपल्या कामाच्या कमाईवर जगत असतो. आणि मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान सगळ्यांचं आहे. माझ्या भाषेत सांगायचं झालं, ज्यांनी माझ्या आईच्या भूमीवरती स्पर्श केला आणि ही माती कपाळाला लावली त्याचा इथे उद्धारच झाला. या मातीची जादूच काय यावर आहे. तुमच्याकडे लावा ना पैसे. निशिकांत दुबे ज्या राज्यात नाही येतात त्या राज्यामध्ये का पैसे गेले नाही. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विरोधात गरळ ओकलेली आहे. मराठी माणसं कोणाची भाकरी खातात, आमच्या पैशांवर जगतायत. तुमच्याकडे कोणती कंपनी आहे? बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या ठिकाणी या आपटून मारू असं वादग्रस्त विधान दुबे यांनी केलेलं आहे. दरम्यान माहीम भागातल्या दर्ग्यासमोर हिंदी भाषिकाला मारून टाकवा, मग तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार असं म्हणत दुबेंनी राज आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा आव्हान दिलेलं आहे. तर दुबेंच्या वादग्रस्त विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा? आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है. सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई. हमारे पैसे पर पल रहे हो. तुम कौन सा टैक्स लाते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है. आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है, एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है. सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है. आप जो है लाटसाही कर रहे हो. आप हमारा दोहन करके, शोषण करके टैक्स पेयर करते हो. और यदि आप में ज़्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो. आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे. ये है ना.